पण बघत आहात सप्तशृंगीचं गेट आणि आम्ही आता इथून पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे आणि ते झूम करून दाखवतो सप्तशृंगी माता लिहिलं ते बघा इथपर्यंत आम्हाला जायचं आहे बस आता हा तर आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथून आम्ही 500 ते 550 पायऱ्या असतील आहे ना तर तेवढ्या पायऱ्या आम्ही चढून जाणार आहे तर आम्ही ज्या फॅमिलीवर आलो आमच्या त्या फॅमिलीचं एकच म्हणणं आहे की पायऱ्या चढून जायचं तर पायऱ्या चढायचं पाय पडायचं डोकं ठेवा इथं पाय पडायचं डोकं ठेवायचं डोकं ठेवा आमचा विराज थोडासा नाराज आहे कारण त्याला आम्ही गाडी घेतली नाही त्याला जाताना गाडी घेऊ म्हटलं पण त्याला गाडी घ्यायचीच होती चालते रागाच्या भरात लुटू गाडी घे एवढाच रट्टा लावला होता एकटच चालले जय माता दी 100 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केला दम लागतो पण रोपवे बी आहे ज्यांना रोपवेने जायचे ते रोपवेने बी जाऊ शकतात हो तर 104 पायऱ्या संपलेल्या आहे तर आमच्या जय माता दी हा जोर से बोलो सारे बोलो जोर से बोलो सारे बोलो अशा घोषणा जर गेलं तर अजिबात दम लागत नाही 300 पायऱ्या झाल्या जावा हा हरी तिथं काहीतरी नंबर लाईन लागली अरे बाकी वरचा टोकोडा आहे तर लाईन थांबलो आम्ही खूप गर्दी झालेली आणि हा दत्ता ठोंबरे आहे हे शुभ्रा आहे हे स्वाती शिंदे परदावड्याहून आले आणि श्वेता आहे बघा या बारामतीहून आले आणि आम्हाला फोन आलेला आहे मुबारक पठाणांचा फोन घ्या फोन उचला गर्दी बघा तुम्ही सप्तशृंगीला गर्दी बघून का तुम्ही लय डेंजर गर्दी लय डेंजर गर्दी तुम्ही बघून घ्या आमचा विराज रडतोय लय तोफान गर्दी सप्तशृंगी माताला किती लांब आहे
गाभाऱ्यात जायची जास्त घाई करू नका. जितक्या वेळा तुम्हाला बाहेरून दर्शन करता येईल तेवढं दर्शन करून घ्या. कारण गाभाऱ्यात गेलं ते जास्त वेळ थांबूनच देत नाही. नुसते रेटारेटी. Thank you.